श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करत आहे। या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी दौंडचे आमदार राहुलदादा कुल आपल्यासोबत। दादा, खरं तर दौंडमध्ये प्रवेश करतोय पालखी सोहळा, काय सांगाल? आज दौंड तालुक्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होतंय। दौंड तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळे पदाधिकारी या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि पुढच्या 2-2.5 दिवसाचा प्रवास हा दौंड तालुक्यामध्ये होईल। 2 मुक्काम दौंड तालुक्यामध्ये होतील। त्याची सगळी प्रशासनानं आम्ही प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे तयारी केलेली आहे। स्वच्छता राहावी, सगळ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात, प्रशासन सज्ज राहावं, आरोग्यापासून स्वच्छतेपर्यंतच्या सगळ्या व्यवस्था चांगल्या व्हाव्यात या दृष्टीनं संपूर्ण प्रशासनाने आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे। दादा, एकंदरीत सध्या कर्जमाफीचा विषय पण रोहित पवार वेळोवेळी आंदोलन करताना दिसत आहेत, कसं बघता त्यांच्या आंदोलनाकडे? कर्जमाफी कुठेतरी फसवी असेल त्यांना? सरकारनं केलेली योजना योग्य आहे। सरकारचं योग्य पद्धतीनं काम केले। आम्ही विनंती केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही आवश्यक लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदलही केले। सरकार आपलं काम करत असताना विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतच असतो आणि त्याचाच एक भाग आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका करावी। सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा आहे। राज्यात पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली, देवेंद्र फडणवीस केंद्रात आणि पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील। त्या संदर्भातल्या वर्तमानपत्रातल्या आणि वेगवेगळ्या चॅनल्सवरच्या चर्चा आम्ही ऐकतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये जोपर्यंत अधिकृतपणे काही आम्हाला पक्षाकडून येणार नाही तोपर्यंत बोलणं योग्य ठरणार नाही। परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वाची गरज ही राज्याला निश्चितपणे आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करावं अशा प्रकारे आमच्या सगळ्या आमदारांची निश्चितपणे इच्छा आहे। दौंड तालुक्यात आता अर्थसंकल्पात अनेक विषय तुम्ही मांडले, विशेषतः कोणते विषय मंजूर झाले जेणेकरून जनतेला? साधारणपणे हा ग्रामीण मतदारसंघ आहे, शेतकऱ्यांच्यावर अवलंबून असणारा आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधांची मागणी असणारा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे विशेषतः शेतीच्या पाण्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना ज्या सुरू होत आहेत, ज्या सुरू झालेल्या आहेत किंवा ज्याची मागणी आहे या संदर्भामध्ये आम्ही मागण्या केल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जी काही पुरंदर योजना असेल, जानाई शिरसाई योजना आहे, त्या बंद नळीतून व्हाव्या ही मागणी होती। त्याची कामं सुरू होत आहेत। एक खडकवासला टनेलचं जवळपास 2000 कोटीचं काम हे प्रत्यक्षामध्ये सुरू झालं आहे, ते लवकर पूर्ण करावं। त्याचबरोबर बेबी कॅनॉलचं काम पूर्ण होतं आहे, ते कार्यक्षमतेनं जर तो पूर्ण बेबी कॅनॉल यावर्षी उपयोगात आल्यामुळे दुष्काळाची तीव्रता आम्हाला तेवढीशी म्हणावीशी भासली नाही। त्यामुळे बेबी कॅनॉलचं कामही अंतिम टप्प्यामध्ये आहे, शेवटचा टप्पा पूर्ण व्हावा ही मागणी होती। त्याचबरोबर मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले। जलसंपदा विभाग, जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब त्याच्यावर बारकाईने काम करत आहेत आणि ते पाणी लवकर आणण्यासंदर्भातली खात्री माननीय जलसंपदा मंत्र्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दिली। उजनी बॅकवॉटरच्या मध्ये एक बंधारा व्हावा या संदर्भात सुद्धा ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत त्याला मान्यता दिली जाईल असं माननीय जलसंपदा मंत्र्यांनी सांगितलं। त्याच्यावर या भीमा नदीवर, मुळामुठा नदीवर राहू, खामगाव, त्याचबरोबर पारगाव, सादलगाव, त्याचबरोबर सोनवडी आणि कानगाव या जुन्या झालेल्या बंधाऱ्यांच्या ऐवजी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ऐवजी स्वयंचलित बॅरेजेस करण्यासंदर्भातली खात्री त्यांनी या सभागृहामध्ये दिली। हे मतदारसंघातले प्रश्न उपस्थित करत असताना राज्यव्यापी जी काही दुधाची भेसळपासून तर ग्रामीण भागामधील अंमली पदार्थांच्यापर्यंत वेगवेगळ्या विषयावर मी त्या ठिकाणी भूमिका मांडली। त्याचबरोबर पर्यावरणाचं जे काही असमतोल होतो आहे त्यासाठी वृक्षारोपणाची आवश्यकता आहे आणि वृक्षारोपणाची चळवळी संदर्भात सुद्धा काही त्या ठिकाणी चर्चा झाल्या। काही खाजगी विधेयकं या कालावधीमध्ये मांडली आणि सगळं करत असताना विधिमंडळ कामकाजाबरोबरच मंत्रालयातील कामकाजसुद्धा समांतर पद्धतीनं चालू राहावं अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला। रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगलं यशस्वी असं अधिवेशन या तालुक्याच्या दृष्टीनं संपन्न झालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। प्रश्न होता, काय पांडुरंगाला साखर? पांडुरंगाला साखर दरवर्षी एकच असतं। शेतकरी राज्यासाठी पहिले आवश्यकता असते पावसाची आणि यावेळी निश्चितपणे सगळ्यांच्या मनामध्ये शंका असते। यावेळी मात्र पांडुरंगाकडे साकडं घालण्याच्या आधीच अर्धा प्रश्न पांडुरंगानं सोडवलेला आहे। उर्वरित राहिलेला पावसाळा चांगला व्हावा
आणि ग्रामीण भागातील जनतेला निसर्गानं त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा. त्याचबरोबर सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्याकडे जसं आत्ता लक्ष दिलेलं आहे अजून अशाच पद्धतीचं लक्ष द्यावं असं पांडुरंगाकडे साकडं निश्चितपणे राहील. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलेलं आहे आणि असंच लक्ष द्यावं अशी मागणी आहे ते आमदार राहुल कुल करताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.